आता 5 वर्ष महापालिकेकडे होतं, तुमच्या इथं नगरसेवकच नव्हता. आम्हाला नाही आवडली. का काय काय अडचणी आल्या? काय नाही, कोण आमच्या भागात कोण माणूस त्याने ठेवला इथं लोटायला सोरायला, कोण कशाला, स्वच्छता काही नाही आमच्या भागात. बरोबर. आम्ही सगळी केल्यानंतर 12 वाजता मग येऊन लोटायला येतो. काय सर्वसामान्यांचा आवाज ओळखणारा नगरसेवक हवाय आपल्याला. माणूसच कोण कामाला नसल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला कुणाकडे जायचं हा प्रश्न पहिला मोठा होता. राजेश क्षीरसागर यांचा मुलगा आहे ऋतुराज क्षीरसागर. बर बट त्यांचे सर्वसामान्यांच्या मध्ये ते मिक्स होऊन सर्व प्रॉब्लेम्स विचारून काळजी वगैरे प्रत्येकांचे हे करतात, प्रॉब्लेम सोडवतात. बर त्यामुळे असं वाटतं की आम्हाला योग्य असा उमेदवार हाच आहे. आणि ते ऋतुराज दादा काय आज ह्याच्यामध्ये आलेले असं नाहीये. त्यांनी पहिल्यापासून 5 वर्ष झाले आमच्या इथं कोणीही नव्हतं, तरी पण त्यांनी आमच्या भागातले सर्व कामं केलेले, गटारी, ड्रेनेज लाईन, रस्ते आणि स्वच्छतेच्या हे सगळ्या त्यांनी येऊन आमच्या इथं येऊन चौकशी करतात, विचारतात. आणि आम्ही जरी त्यांच्याकडे कुठल्याही तक्रारी घेऊन गेलो तर त्यांनी आम्हाला त्याचा न्यायनिवाडा करून देतात. त्यांचं काम बघून आम्ही त्यांना मत देणार. पक्षापेक्षा माणूस महत्वाचा आहे. तो कुठल्या पक्षाकडनं उभारला याच्यापेक्षा तो माणूस कुठला आहे, तो माणूस काम करतो का नाही त्याच्यावर आम्ही मतदान करणार. उद्या जाऊन लाडकी बहीण योजना बंद झाली तर झाली. आम्ही त्याच्या ह्याच्यावर नाहीये, लाडक्या बहिणीच्या ह्याच्यावर. लाडकी बहीण बंद होऊ दे तरी पण आमचा सपोर्ट त्यांनाच. एक साधा फोन मारला तर ऋतुराज म्हणा, दादा म्हणा, लगेच येतात. नुसता फोन. एवढ्या बारक्या पोरासकट त्यांनी जरी सातान चाललं तर आता असं करतात आणि जातात पुढे. आम्ही जर इथं बसला असलो असं करून पहिला पुढे जातो. तसं नाहीये, पण महायुती जर आली तर भागातले कामं पण होतील आणि कोल्हापूरचा विकास होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणून महायुतीच यावी. आणि काँग्रेसचं म्हणताय ना, काँग्रेसचे आश्वासन देतात, काही केलेलं नाहीत. आता 10 वर्ष सलग आम्ही काँग्रेसलाच मत दिलेलं होतं. 10 वर्षामध्ये आमच्या भागाची काही प्रगती झालेली नाहीये. त्यामुळे आम्ही आता ह्यावेळेस शिवसेनेलाच मतदान देणार. तुम्हाला एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतंय? माणूस तर एक नंबर आहे. आणि शेवटी आम्ही मुली कोणाच्या आहोत? महाराष्ट्राच्या. त्यामुळे आपलाच ध्वज फडकायला पाहिजे. बर. हे आमची मत. ऑफिस मध्ये गेल्यावर 2-3 तास बसायचं आणि मग ते भेटतात. ज्यावेळेस त्यांचा निरोप पोहोचेल त्यावेळेस ते भागातल्या कुठल्याही म्हणजे महिला असू दे अगर पुरुष असू दे त्यांना ते थांबवत नाहीत. येऊन एक 5-10 मिनिटाचा वेळ घेऊन ते आमच्यासोबत बोलतात. जेव्हा त्यांना निरोप जातो तेवढ्या ते 1-2 मिनिटं का होईना त्यातनं वेळ काढून आमच्यासाठी येऊन आमच्या बरोबर आमच्या काय अडीअडचणी आहे ते ऐकून घेऊन त्याचं काय असेल ते निरासन करून ते जातात. वशिला पाहिजे असं काय नाही. सामान्य माणूस जरी गेला तरी ते भेटणार, त्यांचे प्रॉब्लेम्स विचारणार आणि त्याच्यावर सोल्युशन नक्की काढणार. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे? करणार तुम्ही की माणूस बघणार की पक्ष? माणूस बघून करणार आम्ही. आमचं असं म्हणणं आहे की घराणेशाहीपेक्षा माणूस महत्वाचा आहे. आणि माणूस जर काम करणारा असेल तर आपण त्याला सपोर्ट केलाच पाहिजे. पद नसताना ते इतकं चांगलं काम केलंय त्यांनी, पद मिळाल्यावर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम ते करू शकतील असं आमचं म्हणणं आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं जे मैदान आहे ते आता चांगलं स्थापलेलं आहे. कारण अनेक आघाड्यांकडून आणि पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराची यंत्रणा जी आहे त्या गतिमान झालेली आहे. निवडणुका एकीकडे होत राहतात, होतील आणि पुढेही होत राहतील. मात्र दुसरीकडे या निवडणुकांच्या निमित्तानं माझा एक प्रश्न असणार आहे की या सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, ते या निवडणुकीकडे कसं बघतायत आणि आता सध्याच्या घडीला यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा आहे हेच जाण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 7 मधील गवळगल्ली सम्राट चौक परिसरामध्ये. आणि या ठिकाणी माझ्यासोबत या परिसरातील काही महिला आहेत, नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, त्यांच्या परिसराचा विकास कसा झालाय, किती झालाय हे देखील आपण या संवादातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, काय दारात प्रचार फेऱ्या जातात का नाही? हो जातात. बघताय, ऐकताय घोषणा विषणा? ऐकतोय. एखादी देताय का घोषणा? बर. महापालिकेचा 5 वर्ष कारभार सुरू होता. हो. महापालिकेचा कारभार बरा की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवक. का हो? नगरसेवक आमच्यात मिळून मिसळून असतात, येऊन चौकशी करतात, बोलतात आमच्यात घरच्यासारखे संबंध. म्हणजे आपले येऊन दादा वहिनी सगळे काकी काय काका वाटतं तुम्हाला? असं बोलतात म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. बर. तुम्हाला काय वाटतंय नगरसेवक कसा पाहिजे माणूस? नगरसेवक आपल्या भागातील सर्व काही सुखादुखातनी असला म्हणजे येऊन जाणे, विचारपूस करणे, आपल्यातनी मिळून मिसळून राहणे, आपल्या भागामध्ये सर्व ही म्हणजे भागामध्ये फिरून विचारपूस करणे, रस्ता, ड्रेनेजचं लाईन या भागामध्ये विचारपूस करणार असं आम्हाला हे नगरसेवक पाहिजे. बर. आता नगरसेवक तुम्ही असं पाहिजे. आता तुम्ही 15 जानेवारीला मतदान करणार आहात.
15 जानेवारीला मतदान करत असताना तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? व्यक्ती ठेवणार. का हो? व्यक्ती म्हणजे का, कारण आमचा विश्वास त्यांच्यावर आणि त्यांचा विश्वास आमच्यावर पण बसला पाहिजे, असा आम्हाला व्यक्ती पाहिजे. बर, काय वाटतंय कसा पाहिजे नगरसेवक तुम्हाला? नगरसेवक आपलं सगळं ऐकणारच पाहिजे आपल्याला. जर काही उणीव भासत असेल तर तिथं ते उभा राहायला पाहिजेत आपल्या हाकेला. त्यामुळे ते आमच्या प्रत्येक गोष्टीला ते उभा राहतातच. त्यामुळे आम्हाला तेच पाहिजे आहेत. बर, काय सर्वसामान्यांचा आवाज ओळखणारा नगरसेवक हवाय आपल्याला. अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातला. असं आहे का कोणी व्यक्तिमत्व? आज अनेक जण या मतदारसंघ तुमचा प्रभाग मोठा झालेला आहे, 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. हे सगळं बघत असताना तुम्हाला असं जाणवलं का कोण व्यक्ती आहे? आमचा प्रभाग अगोदरच मेन सिटी मध्ये मुख्य एरियात आहे आणि आता सध्या तरी राजेश क्षीरसागर यांचा मुलगा आहे ऋतुराज क्षीरसागर. बर, बट म्हणजे सर्वसामान्यांच्या मध्ये ते मिक्स होऊन सर्व प्रॉब्लेम्स विचारून काळजी वगैरे प्रत्येकांची हे करतात, प्रॉब्लेम सोडवतात. बर, त्यामुळे असं वाटतं की आम्हाला योग्य असा उमेदवार हाच आहे. वेगळं असं व्यक्तिमत्व काय? सगळं आता आमदार पद पण त्यांच्यात, नगरसेवक पद त्यांच्यात, कुठेतरी चुकते का नाही? नाही, ते काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता त्यांच्याच मागे थांबणार ना. बर, आणि आमचे तेच मत आहे की त्यांच्या सोबतच पाठीमागे राहावे. बर. काय निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय हो? या महापालिका निवडणूक आहेत, काय वाटतं या निवडणुकीबद्दल? काय म्हणजे आता 5 वर्ष झालं निवडणुका नाहीच झालेल्या, त्यामुळे आता निवडणूक आल्यामुळे आम्हाला का आनंद होतोय का, तर आमच्या भागात माणूसच कोण कामाला नसल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला कुणाकडे जायचा हा प्रश्न पहिला मोठा होता. आता कसं, आता ही निवडणूक उभा चालू राहणार, त्यात कोणतरी मग आम्हाला कोण आपलं हे माणूस आपलं निवडून आले की आम्हाला त्यांच्याकडे जायला बरं. प्रशासनाचा कारभार चांगला वाटला का हो तुम्हाला? आता 5 वर्ष महापालिकेकडे होतं, तुमच्या इथं नगरसेवकच नव्हता. आम्हाला नाही आवडली. का, काय काय अडचणी आल्या? काय नाही, कोण आमच्या भागात कोण माणूस त्याने ठेवला इथं लोटायला सोरायला, कोण कशाला, स्वच्छता काही नाही आमच्या भागात. बरोबर, आम्ही सगळी केल्यानंतर 12 वाजता मग येऊन लोटायला येतो. या वेळेला तुम्ही मतदान करणार आहे, करणार तुम्ही ते माणूस बघणार की पक्ष? माणूस बघून करणार आम्ही. का हो? आमचं ऐकणार आहे व ते कोण? क्षीरसागर बर, ऐकणार आहेत. मग आम्ही त्यांच्याकडे बघूनच, म्हणजे ती व्यक्ती आहे हे बघूनच आम्ही मतदान करणार, कारण आमच्या ऐकण्यासारखी व्यक्ती आहे ती. बर, ऐकतात तरी का? ऐकणार की तर 100%. काय वाटतं हो? आता ह्या सांगायला लागल्यात आम्हाला ऋतुराज क्षीरसागर चांगला माणूस आहे, नाही, पण सगळी पदं जर त्यांच्या घरात घराणेशाही आली ना इथं विरोधकांकडनं आमचं असं म्हणणं आहे की घराणेशाहीपेक्षा माणूस महत्वाचा आहे. आणि माणूस जर काम करणारा असेल तर आपण त्याला सपोर्ट केलाच पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि ते ऋतुराज दादा काय आज ह्याच्यामध्ये आलेले असं नाहीये. त्यांनी पहिल्यापासून 5 वर्ष झाले आमच्या इथं कोणीही नव्हतं, तरी पण त्यांनी आमच्या भागातले सर्व कामं केलेले, गटारी, ड्रेनेज लाईन, रस्ते आणि स्वच्छतेच्या हे सगळ्या त्यांनी येऊन आमच्या इथं येऊन चौकशी करतात, विचारतात. आणि आम्ही जरी त्यांच्याकडे कुठल्याही तक्रारी घेऊन गेलो तर त्यांनी आम्हाला त्याचा न्यायनिवाडा करून देतात, जेव्हा त्यांच्याकडे पद नव्हतं. आणि आमची अशी अपेक्षा आहे की आता त्यांना पद मिळावं आणि त्या पदाच्या जोरावर त्यांनी आमच्या भागामध्ये अजून प्रगती करावी. कशाला? जर कामं 5 वर्षापासून किंवा अधिक, ते 5 वर्षाहून अधिक काळ ते तुमची कामं करतायत, मग कशाला नगरसेवक पद पाहिजे? पण आता कसं आहे, पहिले निधी ते स्वतःचा वापरत असतील किंवा ते त्यांच्या पद्धतीने सगळं काम करत होते. आता आमचं असं म्हणणं आहे की त्यांना महानगरपालिकेने पण तसाच सपोर्ट करून त्यांना, जर आमच्या इथे निधी जर चांगला उपलब्ध झाला तर त्यात निधीतून ते अजून चांगलं आमच्या भागात प्रगती करू शकतात. पद नसताना ते इतकं चांगलं काम केलंय त्यांनी, पद मिळाल्यावर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम ते करू शकतील असं आमचं म्हणणं आहे. असं होईल? होणार, होणार, असं होणार, 100% होणार. ते शिवसेना पक्षाकडून लढा लागले. होय, का तुम्ही लाडक्या बहीण म्हणून बोलला? नाही, लाडक्या बहिणी म्हणून नाही, त्यांचं काम बघून आम्ही त्यांना मत देणार आहे. पक्षापेक्षा माणूस महत्वाचा आहे. तो कुठल्या पक्षाकडनं उभारला याच्यापेक्षा तो माणूस कुठला आहे, तो माणूस काम करतो का नाही ह्याच्यावर आम्ही मतदान करणार. मला एक सांगा, शिवसेनेचे नेते तुम्हाला एकनाथ शिंदे माहिती आहेत का? माहिती आहे. कसं आहे हो त्यांचं व्यक्तिमत्व? चांगलंच आहे, 1 नंबरच आहे व्यक्तिमत्व त्यांचं. का? सगळ्यांचा विचार करतात ते, बर, सामान्यांचा, मोठ्यांचा, लहानांचा, सगळ्यांचा विचार करतात, विशेषतः लाडक्या बहिणींचा लय विचार. लाडक्या बहिणींचा. म्हणून त्यांना मत आहे असं नाही, त्यांचं काम तसं आहे म्हणून त्यांना मत आहे. उद्या जाऊन लाडकी बहीण योजना बंद झाली
बंद झाली तर झाली. आम्ही त्याच्या ह्याच्यावर नाहीये, लाडक्या बहिणीच्या ह्याच्यावर. लाडकी बहीण बंद होऊ दे तरी पण आमचा सपोर्ट त्यांनाच. हो, लाडक्या बहिणीचं आम्हीच दाखवलं जाते पैशाचं आणि म्हणूनच काही तुम्ही नाही, मतदान करताय. काही नाहीये. ऋतुराज क्षीरसागर अगदी आम्हाला घरच्या सारखे आहेत. घरच्यासारखे. आणि घरातला मेन माणूस जो मोठा जसा असतोय तसं आम्हाला त्यांच्याविषयी वाटतंय. मदतीला धावून येतात, कुठं पण मदतीला धावून येतात अगदी व्यवस्थित. हेच आमचं. महापालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी वाटते? महायुतीच तुम्हाला काय? महायुतीच. महायुती का हो? काम बरोबर होईल. होईल. काँग्रेसने इथं काम भरपूर केलं म्हणे की. तसं नाहीये, पण महायुती जर आली तर भागातले कामं पण होतील आणि कोल्हापूरचा विकास होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणून महायुतीच यावी. बर. एक साधा फोन मारला तर ऋतुराज म्हणा, दादा म्हणा लगेच येतात. नुसता फोन. एवढ्या बारक्या पोरासकडे त्यांनी जरी सातान चाललं तर आता असं करतात आणि जातात पुढे. आम्ही जरी इथं बसला असलो असं करून पहिला पुढे जातो. मग असं का म्हणतात गाडीची काच खाली येत नाही, गाडी असं कोण म्हणतंय? असं कोण म्हणतंय? आता आम्ही भागातलं रोज कुठं पण फिरू दे, आम्हाला बघितले की ते नमस्कार केल्याशिवाय आम्ही समोर जात नाहीत पुढे. आणि काँग्रेसचं म्हणताय ना, काँग्रेसचे आश्वासन देतात, काही केलेलं नाहीत. आता 10 वर्ष सलग आम्ही काँग्रेसलाच मत दिलेलं होतं. 10 वर्षामध्ये आमच्या भागाची काही प्रगती झालेली नाहीये. त्यामुळे आम्ही आता ह्यावेळी शिवसेनेलाच मतदान देणार. बर. धनुष्यबाणच आम्ही हे करणार. तुम्हाला एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतंय? छान वाटतं. आणि काय वाटतंय? फक्त छान. माणूस एक नंबर आहे. माणूस तर एक नंबर आहे. आणि शेवटी आम्ही मुली कोणाच्या आहोत? महाराष्ट्राच्या. त्यामुळे आपलाच ध्वज फडकायला पाहिजे. बर. हे आमची मत. तुम्हाला काय वाटतंय कोल्हापूर महानगरपालिकेवर? आता तुम्ही सांगितलं की आमचा ऋतुराज आम्हाला पाहिजे, ठीक आहे, पण महापालिकेवर सत्ता कोणाची पाहिजे? महायुतीचीच. कारण गरज आहे महायुतीची आता. मोदीपासून पूर्ण इथपर्यंत महायुतीच हवी आहे आम्हाला, देशात पण. किती वर्ष इथं राहतायचा? काय राहायला किती वर्ष? लग्नावरून माहेर तिथं आहे, सासर इथं आहे. बर. म्हणजे उडी मारली की माहेरात माहेर आणि उडी मारली की सासरात. बर. बदललंय का हो तुमच्या इथं? कामं झालीत असं वाटतंय का? चिकार. आम्ही तर कायम त्यांच्यातच आहे. कोणाच्यात? ऋतुराजच्या. का? खेळायला बिळायला सगळ्याला, महिला मंडळ सगळं कार्यक्रम भरपूर. बर. हे कार्यक्रम सगळे ऋतुराज घेतात म्हणून त्यांच्या बरोबर जाणार काय? वहिनी ते नसतात की. बर. दिशा असते, वहिनी असते. म्हणजे इतकं बरेच वर्ष झाले आहे मी. 56 वर्ष झाले. बर. काय वाटतंय? ऋतुराज क्षीरसागर यावेळेला निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? येणार की. एक नंबरात येणार. काय कारण? कामं तरी करायला पाहिजेत की. हो, चिकार करतात. आता बघा त्या नाही म्हणायला लागल्यात. शक्यच नाही. चिकार केल्यात. मग मी सांगितलं ना, आम्हाला घरच्या सारखे येते. बर. सगळेच एक फोन केला की येतात लगेच कोणत्याही कामासाठी. बर. कसलंही असू दे तुमचं काम, सुखा दुःखात सगळ्यात सहभागी असतात. बर. वहिनी पण येतात, त्या दादा पण येतात. बर. हो. आता या निवडणुकीनंतर जो नगरसेवक या ठिकाणी येईल, 4 नगरसेवक येणार आहेत, त्या नगरसेवकांकडनं तुम्ही एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील? आपले हेच की काम आमचे व्यवस्थित व्हायला पाहिजे. गटरी, पाणी, हे स्वच्छता, गटरी ते स्वच्छ पाहिजे, पाणी व्यवस्थित. हेच की आमचं. वेळेत पाणी यावं. पाणी प्रश्न आमचा जास्त नाहीये, पण वेळेत पाणी यावं हीच आमची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी काम करायलाच पाहिजे. आणि जर ते निवडून आले तर त्यांनी भागातला चांगला विकास करणार आणि महिला पण लावणार ते तसे कामाला. आणि गटारी म्हणा, आमचे रस्त्याचे कामं म्हणा, ड्रेनेजचे कामं म्हणा, ते पूर्ण करणार. आम्हाला विश्वास आहे. महिला आहात. ऋतुराज क्षीरसागर यांचं महिलांच्यासाठी काय वेगळं असं योगदान आहे किंवा उपक्रम राबवले? नाही, त्यांचे भरपूर उपक्रम असतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्यांच्याकडे. आणि घरात जरी त्यांच्या वैयक्तिक छोटासा जरी कार्यक्रम असला तरी भागातल्या सर्व महिलांना त्यांचं आमंत्रण असतं.
असं नाहीये की त्यांना हा, खेळ पैठणीचा आहे. पैठणीचा खेळ झाला. सगळं मनोरंजनात झालं, पण महिलांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी काय? त्यांचं गारमेंट होतं महिलांच्या भागातल्या महिलांसाठी. त्यांनी एक छोटासा व्यवसाय म्हणून त्यांना हातभार लागावा त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी शिलाई मशीनचं एक हे घातलं होतं आणि ते तिथं अजून पण चालू आहे. त्याचा महिलांना फायदा होतो. हो, भरपूर महिलांना फायदा होतो आणि जे शिकलेल्या नाहीयेत पण त्यांना घरात काही बसून काम करता येत नाही, त्या तिथं जाऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता. थोडीफार मदत होती त्यांना पण आणि घरात पण त्यांचं हे आहे, त्यामुळं त्यांचं गारमेंटच्या पद्धतीने त्यांनी आहे महिलांमध्ये सहभागी होतं. सगळ्यांना ऍक्टिवा शिकवल्यात, सगळं केलंय त्यांनी. बर काय ऍक्टिवा का म्हणजे गाडी हा, गाडी तो म्हणजे गाडीच की हो. आणि काय पाहिजे. म्हणजे शिलाई मशीन प्रत्येकाला घेऊन दिल्या, ते भरपूर त्यांनी केलंय. बर करोनाच्या वेळेस पण सगळ्यांना मदत केली. करोनाच्या वेळेस सगळ्या मदतीला धावले. हा. धान्य वगैरे काय असेल ते सगळं स्वतःहून सगळं घरोघरी गल्लोगल्ली जाऊन त्यांनी गाडी टेम्पो मोठा केला होता आणि त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांची चौकशी करत होते करोनाच्या काळाच्या वेळेस. आणि जरी कोण आजारी काय असले की त्यांच्यापाशी जाऊन बोलून करून चांगलं बोलायचे व्यवस्थित. अगदी ऑफिस मध्ये गेल्यावर 2-3 तास बसायचं आणि मग ती भेटतात. नाही असं नाही, असं नाही. त्यांच्यापर्यंत निरोप जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत म्हणजे त्यांना माहिती नसते. ज्यावेळेस त्यांचा निरोप पोहोचेल त्यावेळेस ते भागातल्या कुठल्याही म्हणजे महिला असू दे अगर पुरुष असू दे त्यांना ते थांबवत नाहीत. येऊन एक 5-10 मिनिटाचा वेळ घेऊन ते आमच्यासोबत बोलतात. 2-2 तास बसायला लावता असतला प्रश्न नाहीये. जोपर्यंत त्यांना निरोप पोहोचतच नाही, त्यांना निरोप तर पोहोचला पाहिजे. जर आपण खाली बसलो आणि त्यांच्यापर्यंत जर निरोपच नाही गेला की आम्ही आलोय तर ते कसे आम्हाला भेटणार. जेव्हा त्यांना निरोप जातो तेवढ्या ते 1-2 मिनिटं का होईना त्यातनं वेळ काढून आमच्यासाठी येऊन आमच्या बरोबर आमच्या काय अडीअडचणी ते ऐकून घेऊन त्याचं काय असेल ते निरासन करून ते जातात. वशिला पाहिजे असं काही नाही. सामान्य माणूस जरी गेला तरी ते भेटणार, त्यांचे प्रॉब्लेम्स विचारणार आणि त्याच्यावर सोल्युशन नक्की काढणार. वशिलेबाजीचा इथं प्रकारच नाही आहे त्यांच्याकडे. तर आपण प्रभाग क्रमांक 7 मधील सम्राट चौक गवळी गल्ली परिसरातील महिला नागरिकांशी संवाद साधला. गेल्या 5 वर्षामध्ये महापालिका प्रशासनाचा जो कारभार होता तो अतिशय भोंगळ कारभार होता. परिसरात स्वच्छता असेल, गटरची स्वच्छता असेल, रस्ते सफाई असतील किंवा अनेक जी कामं आहेत ती कामं महापालिकेच्या वतीनं केली जात नव्हती. मात्र शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे आहेत ऋतुराज क्षीरसागर यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम आणि विकास कामं देखील केलेले आहेत. कोरोना असेल, महापूर असेल किंवा महिलांसाठी जे महिलांना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी उपक्रम असतील, असे विविध उपक्रम ऋतुराज क्षीरसागर यांनी या परिसरात राबवलेले आहेत आणि त्यामुळेच महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या आहेत. आणि त्यामुळेच असाच नगरसेवक आम्हाला महापालिकेत पाठवायचा आहे, जेणेकरून आमच्या परिसराचा, आमच्या भागाचा, आमच्या गल्लीचा चांगल्या प्रकारे विकास आणि त्या विकासाला गती चालना मिळण्यासाठी ऋतुराज क्षीरसागर हे महापालिकेत जाणं गरजेचं आहे, अशा ठाम प्रतिक्रिया या महिला नागरिकांनी आपल्या समोर दिलेल्या आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, 16 जानेवारीला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल आहे आणि त्याच दिवशी कळणार आहे प्रभाग क्रमांक 7 मधील महिला आणि इतर नागरिकांचा कौल कोणाला जातोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.